नमस्कार, प्रीतीज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण पाटवडीची भाजी। चला तर मग सुरू करूयात। इथे मी एक मोठा कांदा लांब आकारात कापून घेतला। आता त्याला भाजून घ्यायचं। भाजताना थोडं तेल घातलं आणि त्याला चांगलं गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजायचं। बघा कांदा भाजून झाला। आता थोडं खोबरं घातलं। खोबऱ्यावर पण थोडं तेल टाकून खोबरं गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झालं। आता थोडं लसूण घालायचा। लसूण आणि आलं थोडं मिनिटभर परतून घ्यायचं। आता त्यामध्येच आपण टोमॅटो थोडं परतून घेणार आहे। या पद्धतीने मसाला केल्यास भाजी छान होईल आणि रंग पण सुरेख येईल। आता हे मिक्सरमध्ये छान वाटून घेऊ। तोपर्यंत आता पाटवडीची तयारी करून घेऊ। थोडं बेसन घेतलं 2 ते 3 चमचे। थोडं तिखट घालायचं, थोडी हळद घालायची, थोडं मीठ घालायचं। हे अगदी थोडंच घालायचं, आपण भाजीसुद्धा हे टाकणार आहे। अगोदर याला मिक्स करायचं, नंतर हातावर थोडं पाणी घेऊन त्याच्यावर शिंपडायचं आणि बेसन भिजवून घ्यायचं। एकदम पाणी घालायचं नाही। हातावर पाणी घातल्याने आपला पीठ व्यवस्थित मळून होईल। 2 ते 3 चमचे पाण्यातच याचा गोळा बनवून झाला। आता थोडं तेल लावून याला आपण लाटून घ्यायचं। याला पीठ लावायचं नाही। तेल लावून हातानेच अगोदर त्याची चपातीसारखी करायची, नंतर थोडं लाटायचं। याला खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि याचे काप पाडून घ्यायचे। छोटे मोठे आपल्याला हवे तसे काप तयार करायचे। आता या पद्धतीने मी सर्व काप कापून घेतले। आता भाजीची तयारी करू। आता कढईत थोडं तेल घातलं, तमालपत्र घातली। आता एवढा मसाला मला लागणार नाही, त्यामुळे मी थोडाच मसाला घालणार आहे। अर्धा मसाला मी याच्यातला भाजीत घालणार आहे। मसाला तेलात परतून घ्यायचा। हा व्यवस्थित परतून झाला की थोडा हिंग घालायचा। चमचाभर मिरची पावडर घातली, थोडी हळद घालायची, 1 चमचा धने पावडर घातली। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कढईला तेल सुटेल असा हा मसाला परतून घ्यायचा। हे बघा आपला मसाला व्यवस्थित झाला। आता मसाला व्यवस्थित झाल्यावर थोडं पाणी घालून हा मसाला आणखी 5 ते 10 मिनिट होऊन द्यायचा। आता आपला मसाला व्यवस्थित झाला। आता यामध्ये मी पाणी घालते। तर पाणी घालताना मी पाणी गरम करून घेतलं। गार पाण्याचा वापर करायचा नाही, गरमच पाणी घालायचं। आता जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं। चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचं। यामध्ये वरून 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि आपल्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची। भाजी उकळली तेव्हाच हे आपली पाटवडी जी आहे आपण ती घालणार आहे। एक एक करून सगळी वडी आपण याच्यात घालून घेऊ। अजिबात आपली वडी चिटकली नाही। आता भाजी आपली व्यवस्थित उकळू देऊ, म्हणजे ते जे बेसन पीठ आहे ते व्यवस्थित शिजल्या जाईल। आता 1-2 उकळी आल्यावर थोडी कोथिंबीर घालायची। झाली आपली भाजी तयार। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। परत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।